करंजाडे गावचे माजी सरपंच रामेश्वर बबन आंग्रे यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा परिषद करंजाडे येथील सभागृहात इयत्ता 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ अत्यंत प्रेरणादायी व उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला पूजन करून करण्यात आली। गावातील आजी माजी सदस्य तसेच पोलीस पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले। त्याचबरोबर दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, आधार कार्ड मध्ये दुरुस्ती तसेच नवीन मतदान कार्डचे रजिस्ट्रेशन असे अनेक समाजकार्य करण्याचे काम रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले। या कार्यक्रमाचा लाभ तेथील नागरिकांनी सकाळपासूनच घेतला। तसेच रामेश्वर आंग्रे यांना तेथील नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव 2024-25 या शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा करण्यात आला। यावेळेस आंग्रे यांनी सांगितले की समाजातून खूप काही शिकता येते। साधेपणातच खरी शिस्त व शिकवण असते। सतत सराव करा, संकल्प करा आणि त्यावर चिकाटीने कार्य करा। यशाने हुरळून न जाता पुढील ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा। पालकांनी आपल्या पाल्याला चढाओढीच्या स्पर्धेत उतरायचं असेल तर नेहमी सज्ज राहा हे सूत्र विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले। सर्वांना मनापासून धन्यवाद। आज माझा 50वा वाढदिवस खरोखर सुवर्ण मध्य साधून पुढे वाटचाल करत असताना विविध घटकांचा विविध प्रसार माध्यमातून आज शुभेच्छेचा जो बचाव झाला त्या मनापासून सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। आज सकाळी पासून विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात हा दिवस गेलेला आहे। खरं म्हणजे सकाळी आज आमचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आमचे असं मी सांगितले रिक्षावाले त्यांनी आज स्वतःच्या खर्चातून शाळेतील मुलांसाठी वह्या वाटप हा कार्यक्रम केला। खरोखरच एक समाजाला नवीन दिशा देणारा त्यांचा उपक्रम। कारण आपण रिक्षावाल्यांनी म्हणतो की बाबा हे असे तसे आहेत किंवा त्यांच्या वर्तणुकीविषयी आम्ही शंका घेत असतो, तर खरोखरच खूप बरं वाटलं आज त्यांनी सगळ्या बांधवांनी आज राजीप शाळेत त्यांना वह्या वाटप कार्यक्रम केला। त्यानंतर अगदी आमचे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम करून त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला। आणि आता आज बघताय आपण संध्याकाळी जे 10वी-12वी विद्यार्थी असतील त्यांचा आपण गुणगौरव सोहळा एकदा आयोजित केला होता आणि त्यांना त्या पद्धतीचे मार्गदर्शन 10वीपर्यंत आपण काय करायचं त्यासाठी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन म्हणजे सिनियरची अकॅडमी असेल, त्यांचं राजा अकॅडमी असेल, त्यांनी उत्तमरित्या त्यांना सादरीकरण केलं आणि त्यांना भविष्यात काय करायचं कसं घडायचं त्यांचं मार्गदर्शन त्यांचे मनापासून धन्यवाद देतो। आज विशेष करून लहानाथोरापासून विविध लोकांनी येऊन इकडे आम्ही बघा कुठल्याही पक्षाच्या पलीकडे जाऊन लोकांनी देऊन मला इथे माझं अभिनंदन केलेलं आहे। तो सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय। आणि ही जी देण आहे बघा आपण कार्य करतोय समाजात समाजकारण करत असताना काही गोष्टी आपण थोडे इकडे होतात, पण असं कुठेही कोणी थोडंसं मन दुखा असेल माझ्याकडून किंचित आज मी त्यांचाही थोडी क्षमा मागतो। कारण समाजकारण आपण आश्रय करतो, राजकारण करतोय म्हणून सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांची आपुलकी, त्या सगळ्यांच्या सद्भावना आधी जिव्हाळा हा गाठीशी बांधून पुढे वाटचाल करायची आहे। आपण म्हणतो समाजाचं आपण देणं या भावनेतून आपण या समाजासाठी काहीतरी करावं या उद्देशानेच पुढच्या काळामध्ये जाईल आणि सगळं आश्रय करतो। आमचे अगदी सामाजिक संघटना जी आहे करंजाडे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक विकास मंडळ आहे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम करत असतो आणि त्यांच्याकडून जे सहकारी सगळे आहेत त्या सगळ्यांचा मनापासून धन्यवाद देतो आणि त्या सगळ्या संघटना आहेत त्या संघटनेवरती पण म्हणून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी सरपंच आणि जनसेवक सतत सर्वसामान्यांच्या या आजच्या करंजाड्याच्या रहिवाशांसाठी सर्वसामान्य त्यांच्यासाठी नक्कीच वेळोवेळी धावून जाणारे असे आमचे जवळचे सहकारी रामेश्वरजी आंग्रे यांचा आज वाढदिवस 50वा आहे। आमच्या प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने मी त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि खरंच त्यांचं ही जी वाटचाल आहे त्या वाटचालीला त्यांना पुढील शुभेच्छाही देतो। कारण की आपण बघितलं असाल कारण की मागील काही 5 वर्षाच्या जर गेलो तर खूप साऱ्या या करंजाडीच्या रहिवाशांसाठी सतत वेळोवेळी पाण्याचे प्रश्न असो इतर सगळ्या जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा शिल्प दरबारी शासन दरबारी प्रयत्न करत असतात आणि नक्कीच मी त्यांना आम्ही जेव्हा काम करत असतो मी एक जरी पोलीस पाटील असतो तरी एक मित्र म्हणून
त्यांच्या नेहमी आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असतो. असं करत असताना आजही आम्ही दोघेही कुठलं जर काही असेल तर नेहमीच त्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मलाही असतं. आम्ही कुठलीही कामं करताना सामाजिक दृष्टी असेल तर सोबत काम करत असतो. आणि मी पुन्हा एकदा रामेश्वरजी आंग्रे यांना शुभेच्छा देतो की तुम्हाला नक्कीच आमचं सर्वांचं आयुष्य तुम्हाला लागो, कारण की तुमची कार्यप्रणाली खूप अत्यंत जोरदार आहे. तुम्ही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेता, त्यांना आपुलकीने त्यांना आपलं मानता, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्यामुळे आज जो इथं जनसागर लुटलेला होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ते त्यांच्या प्रेमापोटी आलेले आहेत. कारण की त्यांच्यावर करणारा हा करंजलेवासी आमचं ग्रामस्थ मंडळ असतो, हे सगळे त्यांच्यावर खूप आवर्जून प्रेम करत असतात. त्याबद्दल आज करंजले ग्रामस्थांच्या वतीने मी प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने आणि करंजले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर यांच्या वतीने मी यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक कांबळे, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.